जसं मी लास्ट व्लॉगमध्ये सांगितलं होतं की आम्ही खाटू श्यामच्या दर्शनासाठी गेलो होतो. तर मग एकादशीच्या दिवशी आमचे दर्शन वगैरे झाले सकाळीच. नंतर आम्ही प्रसाद घेतला आणि रात्रीचे म्हणजे सकाळचे 2 वगैरे वाजलेले होते. तर तेव्हा आम्ही मग प्रसाद वगैरे घेऊन सगळी एवढी जास्त गर्दी होती आणि खूप जास्त गर्दी असल्यामुळे आमच्या सगळ्यांच्या चप्पलसुद्धा हरवल्या. आम्ही 4 जण होतो. सगळ्यांच्या चप्पल हरवल्या आणि त्या काही सापडण्याच्या मूडमध्ये पण नव्हत्या. तर मग आम्ही गाडी शोधत होतो, पण ते काही आम्हाला लक्ष म्हणजे समजतच नव्हतं. एकदम भुलभुलैयासारखंच वाटत होतं, कारण छोट्या-छोट्या गल्ल्यांमधून सगळे रस्ते होते आणि आम्ही परत एकाच ठिकाणी येऊन थांबत होतो. तर मग आम्ही रात्री म्हणलं आता कुठं शोधत बसावं, म्हणून मग आम्ही गाडी शोधत गाडीकडे गेलो आणि मग तसंच रात्रभर ड्रायव्हिंग करत आम्ही पोहोचलो जे सालासर धाम जे आहे, सालासर बालाजी मंदिर ते जवळच आहे तिथून. तर मग आम्ही रात्रभर ड्रायव्हिंग केली आणि मग सकाळच्या 5 वाजता सालासर बालाजीला पोहोचलो. तर ते मंदिर 5:30 वाजता उघडतं. तर मग आम्ही तिथंच थोडा वेळ गाडीमध्येच थोडं रेस्ट वगैरे केला आणि नंतर म्हटलं आता रूम वगैरे काय बघायची, लगेच दर्शन मंदिर ओपन झाल्याच्या नंतर दर्शन करून घेऊ. तर मग आम्ही लगेच डायरेक्ट 5:30 वाजता सालासर बालाजीच्या लाईनमध्ये लागलो दर्शनासाठी. आणि मग सकाळी लगेच मंदिर ओपन झालं की जास्त काही गर्दी पण म्हणजे गर्दी बरीच होती, कारण सगळे लोक पहिलेच आलेले होते. पण तरी पण दिवसाच्या मानानं मग चांगलं दर्शन झालं आमचं. नंतर मग सालासर बालाजीला दर्शन केलं आणि समोर निघालो.